नमस्कार मित्रांनो, माझं नाव शुभकुमार आणि पुन्हा एकदा माझ्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण चाललो आहे देवगडला. तर देवगडला जाण्यासाठी आमच्या भाऊजींनी गाडी वगैरे पुसायला सुरू केली. शनी शिंगणापूर आणि देवगड. शनी शिंगणापूर देवगड. तर मित्रांनो बघितलं ना, आता आपल्याला जायचं आहे शनी शिंगणापूरला आणि देवगडला. तर आता आपण जाणार आहे. इथनं सगळेजण फ्रेश झाले, फक्त माझी आणि कोणाची भाऊजींची आंघोळ बाकी होते. आता आम्ही दोघं तिघे जण बाकी. आता आमची आंघोळ झाल्यानंतरला मग आम्ही 9 वाजेपर्यंत निघणार आहे. चला तर मित्रांनो, आता आम्ही निघालोय देवगडला. आहे ना बाई? आता हिची मजा बघा, मजा. मागे एक नंबर झोपून कार्यक्रम सुरू आहे, डायरेक्ट झोपून. आता हा जो आहे, आता हा बसलाय आमच्यासोबत. काय साई इकडे बघ. नमस्कार मित्रांनो, आता आपण आलोय देवगड मध्ये. आणि आज जो आहे, मी तुम्हाला पूर्ण देवगडचा व्ह्यू दाखवीन. इथे जी कमान आहे देवगडची, ती पूर्ण बाहुबली पिक्चर मध्ये जसं माहेशमतीची आहे ना, माहेशमती साम्राज्याची, सेम तशी इथं कमान आहे. मी तुम्हाला त्या कमानीचा पण व्ह्यू दाखवीन. आणि इथं एक नंबर बनवलेलं आहे, पूर्ण स्वच्छ वातावरण आहे. आणि इथलं जे वातावरण आहे एकदम नैसर्गिक आहे. मी तुम्हाला इथला पूर्णच्या पूर्ण व्ह्यू देईन आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हे बघा, हा त्याचा एंट्री गेट. हा एंट्री गेट आहे मित्रांनो. हा बघा, इथं आपली होल फॅमिली आहे. काय मग भाऊजी, कसं वाटतंय तुम्हाला? हा काय तुला इथं देवगडला काय आणखी एक्स्ट्रा काय बोलायचं? काय एवढंच बोलायचं होतं? बस मला देवगडचं दर्शन घेऊ. दत्ताचं मंदिर आहे इथं चांगलं. पप्पा तुम्हाला काय बोलायचंय? काय नाही बोलायचं रे बाबा. आता काय बोलायचं, जाऊन मंदिरामध्ये जायचं, दर्शन घ्यायचं. चल, तुला काय बोलायचं आहे? काय बोलू आता, चांगलं वाटतंय. चला चला. प्रवेश निषेध. हा बघा, हा गोद्वार आहे. इथनं बहुतेक आत जायचंय का बाहेर यायचंय काय माहिती. होय, हे बघा मित्रांनो, तिकडं फळं वगैरे भेटतात. ते जे गोद्वार होतं बहुतेक तिथं गाय माताचं आहे. आता फादरला विचारलं, फादर तर म्हणताय गाय माताचं आहे म्हणून. पुण्यभूमी यांचं झालं इकडे खेळ सुरू. अय काय चालू आहे तुमचं बघायचं? मित्रांनो, याच्या पलीकडच्या साईडला जे आहे ना, तिथं अन्नपूर्णेश्वरी केंद्र आहे. तिथं जे आहे, तिथं महाप्रसाद वगैरे भेटतो. आणि जे बाहेरून येतात त्यांच्यासाठी तिथं स्टे करण्यासाठी पण आहे. आणि तिथं खाण्यासाठी प्रसाद पण भेटतो. तिथून सगळे दुकानं आहे तिकडं. आणि आता इथनं आपल्याला आतमध्ये जायचं आहे डायरेक्ट. आहे का नाही दुसरा माहेशमती आहे. आता तुम्ही फक्त बघा, यो सीन बघा. मी हे दाखवतोय थोडंसं लांब लावून. मित्रांनो, सीन बघा कसा कडक आहे, एक नंबर दिसतोय का नाही सीन. आता तसंच बघा इथं. मित्रांनो, आता आपण चाललोय दत्त मंदिरामध्ये. आणि दत्त मंदिरामध्ये गेल्यानंतरला देवाच्या वगैरे पाया पडू. आणि तिथं जे आहे ना, तिथं मोबाईल अलाउड नसल्यामुळं तिथं काही शूट वगैरे करता येणार नाही आपल्याला. मग जो बाहेर आल्यानंतर ना मी तुम्हाला बाहेरचा वगैरे व्ह्यू देईन. आता इथं सगळ्यात पहिलं पाया वगैरे पडणं आहेत. हे बघा मित्रांनो, इतकी संस्कृती जपली. आपल्या मारवाड्यांची जे तलवारीचा जे ढाला असतो ना, तो पण इथं दाखवलेला आहे. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त ही छोटी क्लिप दाखवतो. बाकी सगळं व्हिडिओ आपला त्या प्रवाह नदीजवळ असेल. आता इथं फोटोशूट नाही होणार. आता मित्रांनो, आपण इथं आलोय प्रवाह नदीजवळ. आता इथं तुम्ही पूर्णच्या पूर्ण व्ह्यू बघू शकता. तिकडं बोट आहे आणि आपण आता बोटचा पण प्रवास करणार. मित्रांनो, बोटमध्ये बसण्या अगोदर आपण इथं थोडंसं आलो होतो ते फिश बघण्यासाठी. तर हे बघा, थोडं जर तुम्ही फिशला जर काही खायला दिलं ना, ते इतके गोळा होतात ना, बस फक्त विचार करायची गोष्ट आहे किती गोळा झालेले आहेत ते मासे. बघा तुम्ही एकदा. आता आपण जाणार आहे आणि बोटमध्ये पण बसू. आणि तिथला पण मी तुम्हाला एकदा तिथल्या नेचरचा, तिथनं पूर्ण नैसर्गिक व्ह्यू तुम्हाला तिथला देतो मी या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, या बघा, आता आम्ही
बसलोय बोटमध्ये. ओशनच्या मध्ये जाऊ लागलेत. कसं काय मग मित्रांनो, आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण बोटमध्ये वगैरे बसलोय आणि हा जो इकडचा जो हा हिरवागार सीन दिसतोय तुम्हाला, कसा ॲमेझॉन जंगलची फील देतोय का नाही थोडीशी. आणि आता आपण बोटिंगचा प्रवास करून आता आपण पूर्ण नंतरनं काय करणार आहे, नाश्त्याला जेवण वगैरे करायसाठी जाणार आहे. आणि बहुतेक आईनं आणलेलं आहे सोबत जेवणाचं, तर आपण मग सगळे फॅमिली एकत्र बसून जेवण वगैरे करू. मित्रांनो कशी आहे मग फॅमिली ट्रिप. आता पूर्ण फॅमिली सोबत आहे. फक्त याच्यामध्ये माझा बारका भाऊ नाही आला, विशाल नाही आला. आणि त्याचं पण थोडंसं काय परीक्षा होती, त्याच्यामुळं त्याचं काही कारण होतं सेपरेट, त्याच्यामुळं तो आला नाही. आणि बघशाल तुम्ही आता इथं आपली फॅमिली ट्रिप चालू आहे. आता या नैसर्गिक वातावरणाखाली नैसर्गिक टमाट्याची चटणी तर नाही आणली बहुतेक. टमाट्याची चटणी आणली का? हां नाही आणली. शेंगाची भाजी. भाऊजी सांगा. आवराच्या शेंगाची भाजी चपाती, बस दुसरं काही काहीच नाही आमच्याकडे, काहीच नाही. मित्रांनो हे बघा आता तिथं पेढे वगैरे घेतलेले आहेत. आता हे कुठले पेढे आहेत? कुंदीचे कंदी पेढे. हे कंदी पेढे आहेत आणि ते खोबर लड्डू आहेत. इकडे बघा, इकडे फादरचा एकदम निवांत कार्यक्रम सुरू आहे. त्यांना भेटलं आता ते निवांत झाले. विटामिन B12 वाढते. खा काय होईना, खा आता इथे. मित्रांनो अशा ठिकाणी ना घरची लोणचं भाकर जरी असली ना तरी अशी कशी झणझणीत जाते बरं का. या जेवायला आता. बाहेरच्या ठिकाणी भूकच नाही लागत. या जेवण करायला. आईनं म्हणजे सांगितलं या जेवण करायला. लोक तोंडाला बघायला आई काय बसून खातात. कोणी बघत बसलं. छान लागलं टेस्टी. चला मित्रांनो. कोणता ते पाकिटातला. तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आता जे आपण आहे हे देवगड आहे. संभाजीनगरपासून 50 किलोमीटर दूरवरती हे श्री क्षेत्र आहे. तर या ठिकाणी जे आपण आलोय इथलं तुम्हाला नैसर्गिकरम्य वातावरण तर मी पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला फक्त इतकं सांगू इच्छितो का जितके पण आपले मित्र आणि जितके पण आपल्या लोकांना अशा ठिकाणी यायचं आहे, ज्यांना निसर्गासोबत राहावायचं वाटतंय, तर त्यांनी या ठिकाणी नक्की भेट द्या. आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला फक्त एकच गोष्ट सांगू इच्छितो, या ठिकाणी तलाव आहे जिथे तुम्ही बोटिंग करू शकता, तिथं तुम्ही फिशिंगचा अनुभव घेऊ शकता, जे की तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण दाखवलेलं आहे. तर मित्रांनो सेम आता आपण उद्या आणखी एका ठिकाणी जाणार आहे. तर त्या ठिकाणचा जो लोकेशन आहे तो तुम्ही मला गेस करून सांगा का आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या दुसऱ्या कुठल्या लोकेशनला जाणार आहे. आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा का दुसरं लोकेशन आपलं काय राहणार आहे. आणि तिथे गेल्यानंतरला तर तुम्हाला तसं समजलंच की मी नेमकं गेलो कुठं होतो, तिथलं व्ह्यू कसं राहील, पूर्ण डिटेलिंग देईल. आजची जी ट्रिप होती ही आपण फॅमिलीसोबत काढली होती. सेम कंडिशन उद्याची जी ट्रिप आहे ती पण आपण फॅमिलीसोबत काढणार आहे. त्याच्यामुळं नेक्स्ट व्हिडिओसाठी तयार राहा. आणि या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा. धन्यवाद.